ठाकूरपाडा येथे राहणाऱ्या मुलाचं अपहरण करून हत्या करणारे आरोपी जेरबंद। ठाकूरपाडा येथे राहणारा 12 वर्षीय सानू अहमद शहा हा खेळण्यासाठी घराबाहेर गेला असता त्याला अज्ञात इसमानं फूस लावून तिथून पळवून नेलं होतं। या मुलाला बोलताही येत नव्हतं। त्यानंतर त्याच्या आईनं शिळडायगर पोलीस ठाण्यामध्ये बेपत्ता असल्याचा गुन्हा दाखल केला आणि पोलिसांचा तपास सुरू झाला। याच दरम्यान तळोजा येथील आडिवली किरिवली गावाजवळ असणाऱ्या नाल्यामध्ये हातपाय बांधून डोक्यावर जखमा असलेल्या मयत स्थितीमध्ये हा मुलगा आढळला। त्याची ओळख पटल्यानंतर हे प्रकरण शिळडायगर पोलीस ठाण्यामध्ये वर्ग केलं आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शिळडायगर पोलिसांचा तपासाची चक्रे फिरवली असता काही संशयित आरोपींची नावं पुढे आली आणि त्यांची चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा मान्य केलेला आहे। 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। ह्या 12 वर्षीय मुलाला नेऊन त्याच्याबरोबर अनैसर्गिकरित्या संभोग करण्याचा प्रयत्न यातल्या एका आरोपीनं केला आणि त्यानंतर त्यांनी नकार दिला असता त्याचे हातपाय बांधून त्याच्यावर दगडाने वार केले। त्यातच या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला। ये रमज़ान शेख और उसका बड़ा भाई है मोहम्मद शेख, ये 2 आरोपी है। आरोपी और जो विक्टिम है जो दोनों एक ही एरिया में रहते हैं। जो आरोपी है वो कुछ काम धाम नहीं है, ऐसे मोल मजूरी के काम करते हैं। तो पता होगा मुमरा सब एरिया में हमने ऑलरेडी कार्रवाई शुरू कर दिया है। छोटे छोटे केसेस जो रहते हैं NDPS के है, 283 के है, नाकाबंदी बार बार जब लगाई जाती है उस ये कार्रवाई करके हम ऐसे आरोपियों पे निगरानी करने का ज़्यादा से ज़्यादा प्रयास कर रहे हैं। अभी वो तपास में चल रहा है, देखते हैं क्या।